मनसेच्या मोर्चात सहभागी होण्याचा उद्धव ठाकरेंना राज ठाकरेंचा प्रस्ताव। हिंदी सक्ती विरोधात 2 नको तर एकच मोर्चा हवा। राज ठाकरेंचा संजय राऊतांना फोन, सूत्रांची माहिती। कोणत्याही वादापेक्षा महाराष्ट्र मोठा, सर्वांनी मोर्चात सहभागी व्हा। राज ठाकरेंचं उद्धव ठाकरेंसह सर्व पक्षीयांना आवाहन। मनसेच्या मोर्चाची तारीख बदलली। 6 तारखेचा मोर्चा आता 5 जुलैला। 6 तारखेला आषाढी एकादशी असल्यानं तारीख बदलल्याची राज ठाकरेंची ट्विट करत माहिती। हिंदीची सक्ती म्हणजे भाषिक आणीबाणी, उद्धव ठाकरेंची टीका। 7 जुलैला आझाद मैदानावर मराठी समन्वय समितीचा मोर्चा। मराठी कलाकारांनाही सहभागी होण्याची उद्धव ठाकरेंची साद। हिंदी सक्तीबाबत ठाकरे बंधूंची भूमिका। शरद पवारांना मान्य, सरकारनं हट्ट सोडावा, मातृभाषा हीच महत्त्वाची असावी, पवारांचं मत। महाराष्ट्रात मराठी सक्तीची आणि हिंदी पर्यायी विरोधकांच्या टीकेला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून उत्तर। तर मराठीत टोमण्यांव्यतिरिक्त अनेक अलंकारिक शब्द उद्धव ठाकरेंनी ते वापरावे, फडणवीसांचा टोला। आणीबाणीत वर्तमानपत्र बंद पाडणाऱ्या शंकररावांचा मुलगा आज भाजपमध्ये। अशोक चव्हाणांना आता मोदी प्रिय झालेत, संजय राऊतांचा निशाणा। काही राजकीय पक्षांची टोळकं मुख्यमंत्र्यांना टार्गेट करतात, त्यांच्यासाठी माझं वक्तव्य होतं, बबनराव लोणीकर यांचं स्पष्टीकरण। पेरणीचे पैसे, अंगावरचे कपडे, बूट भाजपमुळेच मिळाल्याची लोणीकरांची मगरुरीची भाषा। तुमची आमदारकी, नेतेगिरी, कपडे, बूट आणि गाडीतील डिझेलही जनतेमुळे। विरोधी पक्षनेते अंबादास दानवेंचा बबन लोणीकरांवर पलटवार। रायगडच्या पालकमंत्रीपदावरून पुन्हा एकदा खडाजंगी। जनतेच्या मनातील पालकमंत्री आम्हीच, भरत गोगावलेंचं अनिकेत तटकरेंना प्रत्युत्तर। जनतेच्या मनात आदिती तटकरे असल्याचं केलं होतं वक्तव्य। संजय राऊतांनी नितेश राणेंविरोधात मानहानीचा खटला दाखल केल्याचं प्रकरण। राणेंना सुनावणीसाठी गैरहजर राहता येणार नाही, माझगाव कोर्टाकडून संजय राऊतांची मागणी मान्य। राज्याच्या इतिहासात प्रथमच 10% आणि टप्प्याटप्प्यानं 5 वर्षात 26% वीज दर कमी होणार, मुख्यमंत्री फडणवीसांची माहिती। घरगुती, औद्योगिक आणि व्यावसायिक ग्राहकांना फायदा होणार। रेणुकादेवी संस्थानच्या माहूरगडाची संरक्षक भिंत कोसळली। मंदिराच्या बाजूनं लिफ्ट आणि स्कायवॉकचं काम सुरू असतानाच घटना। ऐतिहासिक आणि धार्मिक वास्तूला कंत्राटदाराच्या निष्काळजीपणामुळे तडा। बुलढाण्यात मुंबई नागपूर महामार्गावर कांचनगंगा नदीला पूर, डोणगाव रस्ता पाण्याखाली। तर अकोला शहरातील अनेक घरांमध्ये पावसाचं पाणी शिरल्यानं जनजीवन विस्कळीत, गाड्याही पाण्यात बुडाल्या। राज्यभरात पावसाची रिपरिप वाढली। मराठवाड्यात 65 महसूल मंडळांमध्ये अतिवृष्टी। विदर्भात पुढील 5 दिवस तीव्र अलर्ट। शुभांशु शुक्ला 28 तास प्रवास करून आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकावर दाखल। ISS वर पोहोचणारे पहिले भारतीय। ड्रॅगन कॅप्सूलचं यशस्वी डॉकिंग, 14 दिवस संशोधन करणार।